हाय एव्हरीवन, आय एम पूजा. वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर आपण इथे आज खूप छान अशी डिझाईन केली आहे. आपण इथे आज मंगळसूत्राची डिझाईन केली आहे, जी आपण खास वटपौर्णिमेसाठी केली आहे. तर एकदम युनिक आणि नवीन डिझाईन इथे ट्राय केली आहे आणि हे मटेरियल देखील आपल्याकडे अवेलेबल असतं. सो ही कशी करायची आपण इथे बघणार आहोत. तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. तर इथे मी अशा पद्धतीचे इथे पॅच तयार केले आहे. ते कुंदन घेतलेले आहेत रेड आणि ग्रीन कलरचे, ड्रॉप शेप आणि आपला राऊंड शेप घेतलेला आहे. त्याच्यानंतर मी इथे सेम रोज गोल्डची स्टार घेतली आहे, कारण माझ्याकडे ती अवेलेबल होती. सो मी विचार केला की आपण तीच यूज करावी. तर मी माप घेतलेला आहे आणि आपले ड्रॉप शेपचे कुंदन आहेत ते इथे टाकून घेतलेले आहेत व्यवस्थित शेपमध्ये. तर इथे आपण 3 शेप टाकले. त्याच्यानंतर मधोमध आपण एक पुन्हा गोल्डन बीड्स टाकलेला आहे मोठा, जो डिझाईनसाठी आहे. त्याच्यानंतर पुन्हा तिकडचे 3 जे की टाकताना थोडेसे क्रॉसमध्ये टाकलेले आहेत, कारण की तुम्ही जर आधी पाहिलं असाल मी ठेवले होते कसे, कारण आपल्याला त्याच्यावरती मधोमध आपल्याला ग्रीनचे सर्कल शेप येणं गरजेचं आहे, अपेक्षित आहे. त्याच्यामुळे आपण हे व्यवस्थित असे लावून घेतलेले आहेत आणि तार दोन्ही साईडने आपण इथे लॉक करून घेणार आहोत. त्याच्यानंतर आपण तारेच्या सेंटरला आपलं जे की व्हाईट कलरचं कुंदन आहे सर्कल राऊंडचं, ते आपण इथे टाकून घेणार आहोत. जसं आपण काल नथीमध्ये केलेलं आहे त्याच पद्धतीने आपण इथे देखील करणार आहोत. तर हे सर्कल आपण इथे आधी लावून घेणार आहोत आणि तार टर्न करून घेत आहोत. आणि त्याच्या साईडने आपल्याला पुन्हा एकदा आपले गोल छोटे मणी आहेत, जे की मोतीमणी, ते आपल्याला इथे सर्कल राऊंडमध्ये टाकून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने. आणि ते देखील चारही दिशेने किंवा सगळ्या दिशेने आपल्याला ते प्रॉपर लॉक करून घ्यायचे आहेत. तर तीच प्रोसेस मी आता इथे करत आहे. लॉक करण्याची प्रोसेस काय आहे, तर कुंदनमध्ये आपल्याला तार टाकायचे आहे, जेणेकरून आपलं जे की सर्कल, जे की जो मनी असेल, सर्कल असेल किंवा जीही डिझाईन असेल ती त्या कुंदनसोबत लॉक होते आपली. त्याची प्रोसेस ही आहे. त्याच्यानंतर आपण पुढची डिझाईन करणार आहोत. ही डिझाईन आपण स्वतः ठरवलेली आहे, त्याच्यामुळे आपण करताना कोणत्याही इथे चेंजेस करू शकतो किंवा आपण याच्यामध्ये ॲडिशनल देखील काही गोष्टी आपण इथे करू शकतो. तर यावर्षी आपण खास सणानिमित्त वेगवेगळे आपण डिझाईन्स करणार आहोत. तर ही सुरुवात आहे. तर तुम्ही नवीन नवीन आर्ट्स नक्की बघत राहा, तुम्हाला देखील हेल्पफुल होतील आणि तुम्ही देखील स्वतःवरती हे ट्राय करू शकता. तर इथे बघा, मी ग्रीन कलरचा क्रिस्टल लावून घेत आहे. जसं की मी म्हटलं, ही डिझाईन आपण स्वतः ठरवून केलेली आहे, त्याच्यामुळे आपण इथे काहीही ॲड करू शकतो आणि आपल्या चॉईसेसनुसार इथे आपण डिझाईन ही चेंज करू शकतो. तर इथे बघा, आपण पुन्हा व्हाईट, त्याच्यानंतर रेड अशा पद्धतीने आपण इथे एक पॅच तयार केला आहे. तोच पॅच आपल्याला कंटिन्यू पूर्ण डिझाईनमध्ये करायचा आहे, जो की आपण आत्ता इथे बघणारच आहोत. तर हे बघा, इथे सेम प्रोसेस आहे की मनी साईडला करून आपण त्याच्यामध्ये तार टाकून पुन्हा एकदा आपल्या सर्कल राऊंडचं जे कुंदन आहे त्याच्यामध्येही तार टाकून घेणार आहोत, जेणेकरून ते एकमेकांना अटॅच होते. आणि इथे मी जे गोल्डन बीड्स आहेत ते गोल्डन कलरचे नाही आहेत, ते ब्लॅकिश कलरचे आहेत. सो मी ते इथे यूज केले आहेत. तर हा पॅच आपला तयार झाला आहे. तो कसा करायचा तो तुम्हाला मी इथे सांगते, कारण की मी आधी तो पॅच तयार करून घेतला आणि नंतर मी असा विचार केला की पूर्ण प्रोसेस झाल्यानंतर तो कसा दिसतो बघावा आणि त्याच्यानंतर तुम्हाला पुढची डिझाईन इथे मी दाखवावी. तर कुंदन हे सगळे लॉक करून घेतलेले आहेत मी, कारण तुम्ही जर पाहिलं असेल तर कुंदन हे हलत आहेत. तर कुंदन हे सगळे लॉक करण्यासाठी आपल्याला वरून, त्याच्यानंतर साईडनी, अल्सो खालून देखील आपल्याला ती पूर्ण लॉकची प्रोसेस करायची आहे. आणि सेम आहे, कुंदनला साईडने आपल्याला डिझाईन लावून घ्यायची आहे. व्हाईट मणी विथ गोल्डन बीड्सची डिझाईन, जे की आपल्या फ्लॉवर्सची हे आहे ती डिझाईन, तीच आपल्याला इथे लावून घ्यायची आहे. आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती आपल्याला ग्रीन आणि रेड कलरचे क्रिस्टलचे जे 1 बाय 1 असे क्रिस्टल आपल्याला लावून घ्यायचे आहे डिझाईनला, कारण की आपण वन साईड पाहिली आहे. तर मंगळसूत्राचे 2 पेंडंट, म्हणजे 2 वाट्यांचे वाट्या असतात, त्यानुसार आपण ही डिझाईन केली आहे विथ पेंडंटमध्ये. तर तुम्ही हे वन साईड देखील करू शकता, ओनली 4 कुंदन विथ 2 ग्रीन्स असं देखील करू शकता. डिपेंड आहे, कसंही थोडंसं मोठं दिसलं तर थोडंसं पद्धत वेगळी दिसेल किंवा डिझाईन वेगळी दिसेल, त्यामुळे मी ही डिझाईन इथे चॉईस केलेली आहे. आणि येस, माझ्याकडे जे कुंदन अवेलेबल होते त्यातच मी डिझाईन ठरवली आहे. असं काही नवीन एक्स्ट्रा आणून किंवा आपण नवीन इन्व्हेस्टमेंट नाही केली इथे, कारण की ऑर्डर आल्याशिवाय मी जास्त इन्व्हेस्ट करत नाही, कारण की काही वेळेस असं होतं की पडून राहतात काही गोष्टी आपल्याकडे. तर त्याच्यामुळे मी इथे नेहमी जे अवेलेबल आहे त्यातच एक छान अशी सुंदर डिझाईन करू शकतो. आणि येस, ही कमी प्राईसमध्ये देखील डिझाईन आहे.
आणि याची प्राईस किती लावली हे देखील मी तुम्हाला सांगते. तर ह्याची प्राईस मी 500 लावलेली आहे विथ फ्री शिपिंग इन पुणे. आणि आपण याच्यावरती चैन मी स्वतः तयार केलेली आहे, कारण की माझ्याकडे चैन अवेलेबल नव्हत्या. ज्या रेडीमेड चैन असतात आपल्या ब्लॅक चैन्स मंगळसूत्राच्या चैनी त्या अवेलेबल नव्हत्या. सो त्या मी स्वतः इथे एक पदरची चैन केली आहे. तशी 2 पदराची देखील करू शकतो किंवा रेडीमेड चैन देखील इथे लावू शकतो. तर ग्रीन क्रिस्टल बघा, ग्रीन कुंदन मी कसं लावलेलं आहे बघा. तर चारही साईडनी तार ओढलेली आहे आणि पाठीमागून बघा किती छान दिसतं आहे मंगळसूत्र आपलं. आणि येस, इथे ग्रीन बघा पूर्ण प्रॉपर बसलेला आहे आणि तो बिलकुल ग्रीन हलत नाही आपला क्रिस्टल. आता हे बघा आपल्याला त्याच्यावरती क्रिस्टल लावायचे आहेत खालच्या साईडनी. तर ते 1 बाय 1 कसे लावायचे आहेत. तर 2 ग्रीन, त्याच्यानंतर 1 रेड, जो की असणार आहे जो 2 कुंदनच्या मधोमधचा जो भाग आहे सेंटरचा, तिथे फक्त रेड असणार आहे. आणि बाकी सगळीकडे ग्रीन क्रिस्टल असणार आहेत आपले. ग्रीन आणि रेडनी एक छान कॉम्बिनेशन कलर येतो. अँड ऑल्सो आपले कुंदन हे रेड आणि ग्रीन आहेत, त्याच्यामुळे ते कॉम्बिनेशन इथे कंबाईन होऊन जातं आणि छान दिसून जातं इथे. त्याच्यामुळे आपण इथे ही प्रोसेस केलेली आहे आणि ही कंटिन्यू प्रोसेस आपण एंड पार्टपर्यंत करणार आहोत. आणि तुम्ही इथे काही ॲडिशन करू शकता. अजून एक ॲडिशन केलं आहे मी, ज्याचा व्हिडिओ इथं शूट झाला नाही आहे, कारण की मी ती डिझाईन नेक्स्ट डे केली होती. छोटीशी डिझाईन आहे. जर तुम्ही फोटो पाहिला असेल स्टार्टिंगला, तर मधोमध एक चैन आहे आपली, जी की गोल्डन कलरचे जे आपले मंगळसूत्रातले जे मणी असतात गोल्डन कलर्सचे, त्याचा यूज करून मी ती चैन केलेली आहे. आणि त्याच्यावरती मी आपला जो ड्रॉप शेपचा ग्रीन क्रिस्टल आहे तो देखील मी लावलेला आहे, जो तुम्ही फोटोमध्ये किंवा व्हिडिओमध्ये नक्की बघू शकता. आणि येस, ही पटपौर्णिमेसाठीच आपण ही डिझाईन इथे केलेली आहे. सणानुसार आपण इथे डिझाईन आता करणार आहोत. तर नक्की तुम्ही चॅनलला कनेक्ट राहा, तुम्हाला नवीन नवीन आयडिया येत राहतील आणि नवीन आर्ट्स देखील इथे तुम्हाला शिकायला नक्की भेटतील. तर हीच प्रोसेस कंटिन्यू आहे. आणि त्याच्यानंतर आपण इथे ब्लॅक चेन कशी केलेली आहे ते देखील मी तुम्हाला इथे सांगणार आहे. तर ती प्रोसेस तुम्ही नक्की इथे बघा. तर इथे हे बघा अशा पद्धतीने. आणि येस, ही तार आपल्याला कुंदनमध्ये टाकून घ्यायची आहे, तरच ते परफेक्टली इथे टाईट बसेल, नाही तर त्याला थोडासा ढिल्लापणा येऊ शकतो आणि परफेक्ट नाही बसणार. तर इथे मनी आणि ब्लॅक मनी आणि आपले जे की मोती कलरचे गोल्डन मनी आहेत ते इथे आपण घेणार आहोत. तर 1 साईडची चैन इथं केलेली आहे मी. आता सेकंड साईडची चैन दाखवते. मी इथे ग्रीन थ्रेड घेतलेला आहे, मशीनचाच थ्रेड आहे हा. त्याच्यानंतर आपण इथे बघा सेंटरला छान असा गोल्डनचं मनी लावणार आहोत. त्याच्यानंतर पुन्हा हे ब्लॅक विथ गोल्डन विथ ब्लॅक अशा पद्धतीने आपण एक इथे सिक्वेन्स घेणार आहोत. तर मनी हे मोजून घ्यायचे आहेत राईट टू लेफ्ट किती आहेत त्यानुसार. त्याच्यानंतर पुन्हा गोल्डनचा आणि पुन्हा वरती सिम्पल प्रोसेस आहे आपली ती ब्लॅक गोल्डनचे मनींची, तीच कंटिन्यू इथे करायची आहे. त्याच्यानंतर पुन्हा गोल्डन बीड्स, जो की बिंदीचा आहे तो गोल्डन बीड्स. आणि हीच प्रोसेस कंटिन्यू करून आपण ही चैन करू शकतो. आणि इथे डबल चैन देखील करू शकता. माझ्याकडे मनी थोडेसे कमी होते, त्याच्यामुळे मी म्हणजे एका चैनचेच हे मंगळसूत्र केले आहे. बट मी जेव्हा सेल करेल किंवा ऑर्डर येईल तेव्हा मी इथे रेडीमेडच शक्यतो यूज करेल. आणि जर कोणाला सेम डिझाईन हवी असेल हँडमेडची चैनीची, तर सेम ही डिझाईन मी करेल, कारण की हे दिसताना ही खूप छान दिसतं आणि त्याच्यामध्ये गोल्डनचे बीड्सचे मोठे यूज केले आहेत आपण, ते देखील इथे खूप छान दिसत आहेत. आणि ही प्रोसेस कंटिन्यू करून वरती आपण आपला थ्रेड हा लॉक करायचा आहे. वरती हुक तयारच आहे ऑलरेडी, सो ते थ्रेडला लॉक करून थ्रेड कट करून घ्यायचा आहे आणि आपलं मंगळसूत्र इथं तयार होणार आहे. आणि जसं की मी तुम्हाला सांगितलं, मध्ये मी गोल्डनचे लटकन लावलेले आहेत, तर त्याला खाली ड्रॉप शेप मी लावलेला आहे ग्रीन क्रिस्टलचा, जो की 6 mm आहे. तो देखील तुम्ही व्हिडिओमध्ये नक्की बघू शकता. हे मंगळसूत्र लांब छोटं असं थोडंसं तुम्ही कसंही तुमच्या आकारानुसार किंवा तुम्हाला मोठा हवा असेल तर तुम्ही थोडंसं हे त्याची लेंथ अशी खाली करू शकता, वाकवू शकता किंवा वरती करू शकता. तर हे खूपच छान असं मंगळसूत्र इथं झालेलं आहे. आणि ते खाली गोल्डनचे जसं मी तुम्हाला म्हणलं मनी लावून मी खाली ग्रीन क्रिस्टल लावलेलं आहे, त्याच्यामुळे मला छान लूक आलेला आहे इथे. तर ही डिझाईन कशी वाटली मला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि तुम्ही ट्राय केलं असेल तर हेही सांगा. थँक्स फॉर वॉचिंग.